बघू शकता तुम्ही चिकन चे कशी अरेंजमेंट केलेली आहे. सगळे स्वीट आयटम आहेत. मावा गुलाबजाम जलेबी ही आहे स्वीटली म्हणजे स्वीट आयटम आहे. आपण तांदळापासून बनवला जातो. खीर तांदळाची. सो हे गाइस, गुड इव्हनिंग. मी निलेश पुन्हा एकदा स्वागत करतो निलेश वांबाडेकर ब्लॉग्सच्या यूट्यूब चॅनलवर. संध्याकाळी 6:30 वाजत आलेत आणि मी आलेलो आहे आता विटीला. विटीवरून आपण चाललो आहे टुवर्ड्स मस्जिद बंदर साईडला, कारण आपण दरवर्षीप्रमाणे ब्लॉग शूट करायला आलेलो आहोत मोहम्मद अली रोडच्या फूड फेस्टिवलला. म्हणजे रमजानमध्ये जे तिकडे वेगवेगळ्या प्रकारचं फूड म्हणजे खाद्यपदार्थ खायला मिळतात, मग ते व्हेज असो, नॉनव्हेज असो किंवा स्वीट असो ते. सो चला जास्त वेळ न दवडता जाऊया आपण टुवर्ड्स मस्जिद बंदर साईडला, म्हणजे मोहम्मद अली रोडला, आणि तिथल्या खाद्यपदार्थांचा स्वाद घेऊया. चला जाऊया. गाईज आता आपण पोचतोय त्या खाऊ गलीच्या इथे. सो चला. सो गाईज फायनली आपण मोहम्मद अली रोडची जी मस्जिद आहे पायदुनीच्या इकडची, तर तिथे आलेलं आहे. आणि बघू शकता हा इथला ॲटमॉस्फिअर, भेंडी बाजार वगैरे एरिया म्हणतात त्याला. सो चला आता आपण जाऊया आतमध्ये आणि जाऊन बघूया रमजानची काय म्हणजे रमजानचा ॲटमॉस्फिअर काय काय खाण्याचे पदार्थ आपल्याला इथे मिळतात यावर्षी. चला. गर्दी होऊ शकते इकडे काय आहे. आणि ही आहे ती मस्जिद आणि हीच आहे ती गली, खाऊ गली मोहम्मद अली रोडवरती. चला जाऊन बघूया आपण आपल्याला काय काय खायला मिळतं. लेट्स गो. सो आता कसं संध्याकाळचे जस्ट 7 वाजलेत आणि त्यामुळे काय झालं आहे, गर्दी खूप आहे आणि सगळे रमजान वगैरे सोडायला आले. त्यामुळे बघू शकता गर्दी तुम्ही ते बघू शकता तुम्ही. चिकन टिक्का ग्रिल वगैरे सगळे लागलेलं आहे आणि इथे सगळे बसायला अरेंजमेंट बघू शकता. ती बघू शकता तुम्ही किती आहे ती. खूप गर्दी आहे. बघू शकता किती गर्दी आहे. सगळं नॉनव्हेज आयटम्स वगैरे इकडे बसायला वगैरे काही जागा आणि तिथे पण फुल असणार आहे. आणि इथे दिल्लीचं फेमस काय म्हणतात ते रसमलाई काय सरबत काय म्हणतात ते सरबत आहे कलिंगडचं. नंतर इथे चॉकलेट सिरप आहे तुम्ही बघू शकता. वेफल्स वगैरे पण आहेत. इथे बसून तुम्ही खाऊ शकता. हे सगळे नॉनव्हेज आयटम बघू शकता. मलाई रोटी वगैरे. पिझ्झा फ्राय वगैरे, कलेजी फ्राय आणि इथे बसायला वगैरे जागा आहे. वेगवेगळे नॉनव्हेज आयटम लोक जास्त करून खातात बघू शकता. आपण ज्या वेळेला आलो आहे संध्याकाळी 7:30 हा रोजा सोडण्याचा वेळ, त्यामुळे खूप गर्दी आहे. त्यामुळे चालायला पण जागा जास्त भेटत नाही आहे. तर तुम्ही बघू शकता इथे शॉर्मा वगैरे आहे 50 रुपयापासून 100 रुपयापर्यंत. इथे बरेच सारे ड्रायफ्रुट्स आहेत, म्हणजे काय म्हणतात काजू, परत खारीक वगैरे सगळं. खूप सारे हॉटेल्स पण आहेत म्हणजे तुम्ही बसून घेऊ शकता वगैरे. म्हणजे तुम्हाला इथे रस्त्यावर पण खाऊ शकता किंवा असे बरेच सारे असे हॉटेल्स पण आहेत. बहरामपूर जिलेबी वगैरे खूप फेमस. आपण जिलेबी आणि ट्राय करूया, बघूया. मावा जिलेबी आणि मावा गुलाबजाम. लेट्स सी. साठी तुम्ही गर्दी घेऊ शकता. बदामी फेमस आयटम आहे. मटण आणि घीमध्ये बनवला जातो. माझ्याकडे 100 रुपये प्लेट वगैरे आहे. गर्दी तुम्ही बघू शकता. स्वीट आयटम आहे बघू शकता. म्हणजे तांदळाच्या याच्यापासून बनवला जातो. पोटॅटोचा क्रिस्टल वगैरे, शॉर्मा, बिर्याणी. बघू शकता तुम्ही चिकन चे कशी अरेंजमेंट केलेली आहे. एवढ्या मोठ्या मोठ्या स्थळांमध्ये लावलेलं आहे. ड्रायफ्रूट बघू शकता.
म्हणजे खजूर आहेत बऱ्याच प्रकारचे आणि इथे तुम्हाला खजूरना बरेच बाहेरगाव म्हणजे दुबईवरून आलेले बघायला मिळतात. म्हणजे कप केक्स वगैरे आहेत. इथे तुम्ही बघू शकता मालवण. बाकी या बाजूला मग हा इथे संपलेला आहे आणि रबडी संपलेला म्हणजे जे मेन फूड स्टॉल आहेत ते सगळे त्या साईडला आणि अंड्याचं बनतं आणि बाकी इथे तुम्हाला बेकरीचे वगैरे पाव वगैरे मिळतील. बाकी नॉर्मली फ्रूट सॅलड वगैरे मिळेल. ही आहे फिरली म्हणजे ही नेहमी आपली दुकाने नेहमी असतात दरवर्षी म्हणजे वर्षाच्या 12 महिने. शॉर्ट या रमजानच्या महिन्यामध्ये तिकडे जरा जास्त गर्दी असते आणि आता हल्ली काय म्हणतात जे ऑनलाईन आपण सगळे प्लॅटफॉर्म आहेत त्याच्यामुळे खूप व्हायरल झालं आहे. बरेच सारे लोक येतात. इथे आणखी खूप सारे मिठाई आहेत इतर लोकांचे दुकाने मिठाईचे. आणि आता पुन्हा एकदा आपण एंडला आलो म्हणजे जवळ आलोय आणि सीख कबाब वगैरे पुन्हा जाणार आहोत आणि सीख कबाब. चला आता आपण निघतोय एकदम मस्त आहे रमजानमध्ये. सो आता आपण मोहम्मद अली रोडवरून आता आपण चाललो आहोत पप्पू ज्यूसवाल्याच्या इथे. हा पप्पू ज्यूसवाला इथून एक 10-15 मिनिटावर पुढे आहे मोहम्मद अली रोडच्या खाऊगलीपासून आणि आता आपण तिथेच चाललो. सो चला जाऊया पप्पू ज्यूसवाल्याकडे जो आपला नेहमीचा तो कोकोनट मधला ज्यूस. तिथे पण आतमध्ये आहे पण तिथली टेस्ट जरा वेगळी आहे आणि मजा येते तिकडे खायला. सो चला काही आता रात्रीच्या 8-8:30 होत आले आणि आता आपण निघतोय घरी कारण घरी चालवायला पुन्हा 1-1.5 तास होणार. आता इथून आपण जाणार आहोत विटीला. विटीवरून जाणार आहोत चर्चगेट स्टेशनला आणि मग तिकडे डायरेक्ट रोजा सोडण्यासाठी. रमजान स्पेशल हा मोहम्मद अली रोडचा दरवर्षीप्रमाणे आपण ब्लॉग बनवला. आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला. बसली खाऊगल्ली आपण एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न केला. जर हा ब्लॉग आवडला असेल तर पुन्हा एकदा लाईक करा, सबस्क्राईब करा आणि ब्लॉग कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा. सो चला भेटूया पुन्हा एकदा अशाच एका ब्लॉगमध्ये. टिल देन गुड बाय गाईज. मालपुआ आणि रबडी आणि अंड्याचं बनतं आणि ही आहे फिरणी म्हणजे स्वीट आयटम आहे. आपण तांदळापासून बनवला जातो. खीर तांदळाची खीर इन शॉर्ट आणि वेगवेगळ्या कलरमध्ये तुम्ही घेऊ शकता. आणि इथे मालपुआ. इथे आणखी खूप सारे मिठाई आहेत तुम्ही घेऊ शकता. इथे सगळी दुकाने मिठाईची आहेत. आणि आता पुन्हा एकदा आपण एंडला आलो म्हणजे जवळ आलोय आणि आता आपण पुन्हा जाणार आहोत पप्पू ज्यूसवाल्याकडे. सो चला आता आपण इथून निघतोय. सो आता आपण मोहम्मद अली रोडवरून आता आपण चाललो आहोत पप्पू ज्यूसवाल्याच्या इथे. हा पप्पू ज्यूसवाला इथून एक 10-15 मिनिटावर पुढे आहे मोहम्मद अली रोडच्या खाऊगलीपासून. सो आता आपण तिथेच चाललो. सो चला जाऊया पप्पू ज्यूसवाल्याकडे जो आपला नेहमीचा तो कोकोनट मधला ज्यूस. इथे पण आतमध्ये आहे पण तिथली टेस्ट जरा वेगळी आहे आणि मजा येते तिकडे खायला. सो चला. हा सण असल्यामुळे ते आय थिंक काहीतरी कार्यक्रम चालू आहे आणि मला वाटतं आय थिंक एक आपला कसा हे असतो म्हणजे भंडारा वगैरे त्या टाईपचा कार्यक्रम वाटतो दिसतोय मला. आणि सगळे आता प्रसाद किंवा काहीतरी जेवण घेऊन चाललेत पुढे. फायनली आपण पप्पू ज्यूसवाल्याच्या इथे आलोय. आता आपण ज्यूस घेऊया मस्त किंवा फेमस पप्पू ज्यूसवाल्याकडे आणि मग जाऊया. चला. सो आता आपण येतोय ते मँगो स्पेशल. आपण दिलवाले क्रीम नेहमी घेतो आणि यावेळी आता आपण घेतोय मँगो स्पेशल म्हणजे मँगो काजू परत ती काय म्हणतात त्याची रबडी नारळाची रबडी म्हणजे नारळ सगळं वगैरे असतं म्हणजे होऊ शकता तुम्ही सगळ्यावर. आणि हाच तो फेमस पप्पू ज्यूसवाला. सो फायनली आता आपण खाऊन निघून निघतो आणि हा आहे तो पप्पू ज्यूसवाला फेमस तुम्ही घेऊ शकता. त्यावरून आता आपण ते मँगो क्रीम खाऊन निघतोय. सो लेट्स गो. चला. सो काही आता रात्रीच्या 8-8:30 होत आले आणि आता आपण निघतोय घरी कारण घरी चालवायला पुन्हा 1-1.5 तास होणार आहे. सो आता इथून आपण जाणार आहोत विटीला. विटीवरून जाणार आहोत चर्चगेट स्टेशनला आणि मग तिथून ट्रेन पकडून डायरेक्ट नाळसोपारा. सो हा रमजान स्पेशल हा मोहम्मद अली रोडचा दरवर्षीप्रमाणे आपण ब्लॉग बनवला. आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल. इथली खाऊगल्ली आपण एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न केला. जर हा ब्लॉग आवडला असेल तर पुन्हा एकदा लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा आणि ब्लॉग कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा. सो चला भेटूया पुन्हा एकदा अशाच एका ब्लॉगमध्ये. टिल देन गुड बाय गाईज.